बोलो जगन्नाथ बाबा की जय। जगन्नाथ बाबा कृपा प्रसाद ग्रंथ अध्याय 55वा। गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। बोलो जगन्नाथ बाबा की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। पार्वती पते सांब सदा शिव भगवान की जय। ओम नमो भगवते जगन्नाथाय नमः। 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 ओम नमो श्री परब्रह्मा जगन्नाथा तुझे परना जगी कोणतीच ना शक्ती सत्ता घेता झाली सगुनी जन्मनाथा इतर जगिया समजगात परिसाक्षात तुम्ही सर्वांचे जनक हे माझे करून सांगणे शक्य ना मुळीच तुझे असे दिव्य अध्यात कोणीच ना सांगू शकत तुमचे तुम्ही सिद्ध केले दाखल्यामधून काढावया जगी यांची झापड मांडून जगी अवतार खेळ सुख वैभव मुक्ती हे प्रदर्शन सर्वा पुढं मोकळ्या मोकळ्याची जा ठेवली प्रभूसी मागणी गालजी चरणी श्रद्धापूर्ण वांजित जातीने वेळीच घेऊन भक्तवत्सलनाथाचे केवळे उदारतेचे दुकान बिनामूल कृपावंता करुण कृपा प्रदत्त आपल्या इच्छित वैभव प्राप्तीसाठी कित्येकाने प्राणपणाची दिली कसोटी सगळ्यांची बोंबचना मिळाली म्हणून नरोटी प्रयत्ने ही हिन्मुखच सुखवैभवा या महान सुखाचा जगन्नाथ दरबार थाटला आहे साक्षात जगन्नाथाने या जगावर जे अति प्रयासे ना मिळणार ते जगन्नाथ चरणावर डोके ठेवता लावते जगन्नाथ दिसतो नग्न जोगळा रूपानं दोन नंदी आजच्या दमनीचे वाहन त्या दमनीत कुबेर भांडार पूर्ण हे महाविष्णू अशासनी आरूढ जग हे रजतम सत्व त्रैगुणी तीन लोक यांच्या भावातील भाव जगन्नाथ करुण पारक करती प्रदान भाव तसा वरदक ज्या सुखालायक ते त्याप्रमाणे प्रार्थिती दरबारी जगन्नाथ आहे तीनही लोक या त्रिलोक्याचा जगन्नाथ मालक यांना सारेच जगप्रिय एकूण एक सर्वावर कृपा नजर सारखी साक्षात जगन्नाथ तीन लोक अधिपती गुप्त निराकार यांची जगत चालक शक्ती तीनही जगीचे सूत्र जगन्नाथा हाती दमनी तत तीन जग सूत्र भांडार पूर्ण तीन जगावर जगन्नाथाचे छत्रासन उपज वलय शक्ती सूत्र यांचे हाती पूर्ण सगुण विभूती रूप अवतरुण स्वस्वरूप दाखल्यामधून उघड बोधती जगन्नाथाला जव प्रार्थिती हे तीन लोक शरण येतात समजून मालक आणि दर्शन घेतात भावपूर्ण निशंक ते चिरंतर सुखाचे वारस मृत्यूलोकात आज उघड हा दरबार ग्रहकाळ संसार जाच्याची बोंब केली ज्याने चरणी सादर त्यांना आनंद विले प्रभूने जाच करून परिहार जीवन सुखमय झाले याच जन्मी दिसते सत्यशक्तीचा प्रत्यय याच डोळ्यानं न लगे या करिता अध्यात्मज्ञान मूर्खई दृढ भावे धरिता चरण स्वर्गीच सुखाचे धनी झाले देव सुखदा इह जगीच्या सुखा इच्छती जगन्नाथ भक्त इह जग सुखा तुच्छ लेखती केवळी भारी जगन्नाथ दरबार सुख महती अवर्णनीय जगन्नाथ दरबारचा सुख सोहळा जगन्नाथ दरबारी पोचलेले एकूण एक भक्त जगन्नाथ कृपे बनती स्वर्गीय सुखाचे वारस निश्चित त्या भक्ताचा सर्व भार प्रभू घेऊन आपल्यावर्त अमर सुखासवी बसविती वरदे केवळा हा भव्य दिव्य हा शक्तिशाली दरबार संचितातील तोडतो दुःख जन्मफेर अमर सुखात विराजमान होतो भक्त पामर जगन्नाथ वैभव वर्णावया वाचाच खुंटते पापी दुःखी रोगी असाय जाच भोगत असलेले सुख मुळीच नाही पण जीवन कोसा वाटत असलेले असे जे सुख वैभवा विन्मुख तेच प्रभूने उद्धारिले केले महान सुखाचे वारस निश्चिम भक्ताना लालसा उरली इह जन्म सुखाची अनुभवता जगन्नाथ दरबारी सुखानुभव स्थिती
असे भक्त जगन्नाथ जय घोष जगभर गर्जती दरबारी चुकवा जन्मभोग म्हणून अनंत कालाचे रंजे गांजीत दुःखी जन जगन्नाथ कृपे झाले सर्वपरी शक्तिमान या भक्तात शक्ती जी झळकते ती जगा दिसते डोळ्यान एवढे लायक बनले कृपे जगा सुकवण्या जगन्नाथ दरबारची आहे अगम्य देन धनहीनही दावित आहे मंदिरे बांधून मुक्काई स्वमुखे जगन्नाथ कृपा कीर्ती गाऊन जागवीत आहे जगास असता जगन्नाथ तीन जगाचा मालक करता करविता तेच असता चालक जे वैरभावे य जग वैभवा माझे समजेल मी मालक यमदंडन निश्चित त्यास मी व माझे हे अंभाव वर्तन हेच प्राणिया घडविते पतन या भाव वर्तने त्रिलोक्यनाथा जवळ ते होतात पतहीन अशा यमलोकनेती गळफास लावणी केवळे ही व्रती तपी जरी बनले मी व माझे हा अंभावना सोडले ते गुन्हेगार भारी देवद्रोही कलम लागू अशाले तडीपार शिक्षा यमलोक भोगवितील फक्त यमाचे ना चालणार असा दरबार जगन्नाथाविन नाही या जगावर दरबारी भाव बदलतो पडता क्षणी चरणावर देवा सर्व तुझे मी तुझा पायिक समजतो हा त्रिलोक्याधिपती श्री जगन्नाथ भक्ताकडून ना भाव अपेक्षिता करीत जगन्नाथ भक्ता हा चरण हवे य जगसुखना वांछित निरीच्छ देवा निस्पृह भक्त आवडतो जगन्नाथ मागत नाही भक्त का देईल जाणून भक्त समजतो सर्वा सर्व तेच मालक देव पूर्ण वाही तुम्ही माझे प्रभुचरणी होऊन लीन ऐसिया अटळ स्थान जगन्नाथा सानिध्य असा लीनभाव हिनदिनाचा जगन्नाथ स्वीकार करतो अशांचा दरबारी बस बस म्हणून होतो भार वाईता त्या भक्तांची जीवनरथ सूत्रे स्वयं घेऊन अशी कथा व्यथा देवभक्त यांची सत्यपण वरवर सगळी सगळी खरी स्थिती अंतरस्थ कृपेची जी शक्ती महती विशेषती पण वर्णिता नये मुळीच जातीने जगन्नाथा अवतरले जगावर उघड उघड कृपा संजीवने करती भक्तोद्धार आड पडदा ना ठेवता मोहीम चालू जोरदार गावोगाव भक्तिमय मोहीम उघडाया लावले जगन्नाथाचे अवतार हयातीत जगन्नाथ कृपेच साफल्य लाभलं भव्य फलित मंदिर वकले उभी झाली प्रांतोप्रांती गावोगावात नवयुगाकारणे ही कृपा आर्धव मंदिरे या मंदिरी देवलोक सभा होतील 16 तारीख यात्रा सभेची हे आजच आहे ठरलं पूर्वी काळीच्या देवलोक सभा ते सत्र आज चालू केले या अवतारी जगन्नाथ प्रभूने असे हे युग व जगाचे जनक सर्व सूत्रधार मालक यमई जो जगसहारक जगन्नाथ आज्ञा मानतो प्रमाण ओम नमो श्री जगन्नाथा सृष्टीरथ चालका विश्वनाथा निराकरी रथी आरूढ असता आज दृष्टांत आलासी उघड उपजवलय या दोन शक्ती तव सृष्टीरथ दुरा हिचेच खांद्यावरती सडे रूप सूत्र ठेवून बसलात आपले हाती आहात रथ चालक तुम्ही हा दाविता आहात उघड बोध उघड्या डोळ्यांनी दिसते दमनीवर सिद्ध केवळे भक्तवासल्य अगाध बसलात गुपित हे उघड कथित पंढरी भक्ताहून दाविला पूर्वीचा अवतार जो अर्जुन रथी होता स्वार तोच मी कृष्ण आज दमनीवर तुमचे जीवनरथ सडे धरून आहो दाविता असे आले हे अर्जुन सारथी दमनी रथी प्रत्यक्ष उघडी करून स्वरूप स्थिती सर्व चालक जी शक्ती तीच मी आहो बोधिता दमनी रथीचे भक्त देह रथी आरूढ भक्त जीवन रथीचे सडे घेता आपणाकडं भक्ता मागे सारूढ होऊन पुढं जीवनरथ विजयात उभा करता भक्ताचे कर्म काढ यमग्रह शत्रू करता मर्दन त्यांच्या आशा आकांक्षांचे होता सूत्रधार पूर्ण भक्त सुख वैभव विजय घडवून हा अत्यानंद भक्ताला भविता मूळचे निराकार तत्व खरे निराकारातून लीला खेळिता पुरे भक्त वासल्य स्तव रूप घेतला सी पुरतुरे जगत बिजा श्री जगन्नाथा कृष्ण अवतारी काला जो करणारा घुगरी काला करून या अवतारा भाव यात कृष्ण तो जगन्नाथ नवे दुसरा हा बोध यातून निर्देशित करिता केवळे वासल्य जगन्नाथात भारी सृष्टीचक्रात भरणाऱ्या जीवा मुक्त करण्याची तयारी अवतार घेऊन प्रगट रूपे धावतो युगायुगांतरी भक्ता रूप स्वरूप शक्तीने देत दर्शन
कृष्ण अवतारी सवंगडी गोपी गोप, या अवतारी सवंगडी भोपे भक्त. कृष्ण मी आज घेऊन जगन्नाथ रूप, या अवतार लिलेवरून संदेशित केले. कृष्ण अवतारी एका अर्जुनापुढे दिले गीताद्वारे दिव्य ज्ञानाचे धडे. जगन्नाथ अवतारी आज बहुत भक्तापुढे दिव्य विभूती जगन्नाथ रूपे. कृष्ण अवतारी जे केले कथन, सर्व प्राणी मात्र माझ्या विभूती म्हणून. सर्व अंतर्यामी मीच करता कारण, होते असे अर्जुना कथिले. कृष्ण अवतारी जे कथिले विभूती ज्ञान, ते जगन्नाथ अवतारी या महाविष्णू. हर योनीतून प्रगट दर्शन देऊन पूर्ण केला गीता संदेश. इति श्री जगन्नाथाचा हा प्रसाद, कृपा संजीवन पूर्ण हा सिद्ध. दास वासुलिखित हा तारण बोध, भव दुःख निवारक प्रसाद हा. श्री जगन्नाथ चरणार्पणमस्तु. हर हर महादेव. श्री जगन्नाथ बाबा अध्याय कृपा प्रसाद अध्याय 56. ओम नमो भगवते जगन्नाथाय नमः. 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 ओम नमो श्री जगन्नाथा आदिशक्ती सहित अवतार हो जो घेता, परिज्ञात ना हो या मुचा नेत्रा. अगाधची युग खेळ प्रभूचा, पोना पारड शिंगा श्री क्षेत्र पंढरी. या पवित्र क्षेत्री करुण वारी, दाविले युग खेळातील लीलापुरी. कोणत्या युगी कोण रूपे अवतारी तमी हे दाविले. दमनींनी पंढरीची केली वारी, घेऊन 200 भोपे ही बरोबरी. ज्या लीला खेळ केल्या द्वापारी, ती स्थळे भक्तगणा दाविली. पोण्याला नेऊन भक्तगणा, सांगितले बहीण होय माय सोना. ती कुत्रे मदकडे ठेवून गेली स्वर्गस्थाना. अवतार संपूर्ण आपुला. पारड सिंगाची माता अनुसया, ही कोण ऐका काय कान देऊन या. देव भक्त चर्चेत मिळाले ऐकावया. सत्यकथित पुढील प्रमाणे, श्री तात्याजी सीताराम आसुटकर, हे मारेगाव तालुका गोधनीचे राहणार. देव पारशिंगा गेले हे नव्हते बरोबर, धावपळीने गेले दुसरे दिवशी. हे पोचण्याआधी देव वापस आले. छबुताई तात्याजी आसुटकर हे जोडपे तिथे पोचले. अनुसया मातेचे आदरे पूजन केले, आशीर्वाद घेऊन परतले गोधनीस. जगन्नाथ देव वापस आल्यावर आले मारेगावला 250 भोपे घेऊन बरोबर. मारेगावावरून निरोप आणले मोहितकार, जगन्नाथाने बोलाविले म्हणून. जगन्नाथाचा निरोप मिळता तातडीचा, तात्याजीने मार्ग धरला गोधनीवरून मारेगावचा. उचंबळलात भाव दर्शनाचा, निघाले लगबगीने दर्शना. दिनांक 4/5/93 आसुटकर पोचले मारेगावला. जाऊन जगन्नाथ चरणी लीन झाला. देव होते शेतात मोहितकारच्या. त्यावेळी जगन्नाथांनी जवळ बसविले आणि माता अनुसयाविषयी चर्चा सुरू केले. त्या चर्चेचा आसुटकारा देव म्हणाले, आईला भ्यालात परतले लवकर. बाबा म्हणाले, तिच्या पुराने मध जीव घातले. मी जाऊन डोमा घाटावर पाणी प्याले. तिच्या पुराने मध आदरे सन्मानिले. यजमान समजून आम्हा. आसुटकार दुसरा प्रश्न विचारता झाले, अनुसया माता कोण लागते बाबा तुम्हाले. यावर बाबाने छातीवर हात ठेवून सांगितले, ही माझी पत्नी होय म्हणून. यावर तात्याजी बाबास म्हणाले, तुम्ही सासूरवाड्याला होते गेले तेव्हा काय आनंद तुम्हा मिळाले. पुसता प्रश्न देवास त्याने. यावर बाबा जगन्नाथ म्हणाले, 2 ट्रक कळबा मिळाला बैलाले. 1 बैलही मज त्यांनी आंदन दिले. मिळाले हे त्यांचे कळून. यापरी देवभक्ताची होता चुकामुक. विषय निर्माण झाला चर्चेत. त्यात या विभूतीचा अवतार गुळार्थ जगासमोर कराया सादर योग लागला. हे जगन्नाथ हेच आदिनाथ, अनुसया नावे आदिशक्ती सहित अवतार घेतले या जगात. भासत नाही हे देव असावेच म्हणून. हे जोडप्यानीच येऊन जगती, अंतरिक्षातून एकमेका भेटती. उघड करणे होती ही अवतार पद्धती. गेले भक्तासहित उघड दर्शना. उघड भेट नव्हेच घेणाऱ्या या विभूती. जगा वेगळीच यांची प्रणय पद्धती. बुद्धीस आकलन होणेच ना या विभूती शक्ती. काय कळणार गुळ यामधील. पंढरीस जगन्नाथ प्रभू जात असता वाटेत भेट दिली अनुसया माता. दमनी जवळ जाऊन तिने वंदन केले जगन्नाथा. भोप्यास जेवण मागून जेवली. भक्त विचारले, देवा ही कोण म्हणणं. देवाने सांगितले, ही अनुसया माता होय म्हणणं. आली होती भेटण्या सांगितले देवान. यांचा भेट मिलन प्रकार. यापरी आदिशक्ती सहित हे अवतरले. आमचे डोळे यांना पाहू नये आहो तांदळे. हे त्रिनयनाथा सकळावयाचे सगळे. म्हणून जगन्नाथाने सोमके केले उघडे आम्हा पुढती. साक्षात पारट सिंगाची अनुसया आदिशक्ती. जगन्नाथ हे आदिनाथ होय झाली निश्चिती. आज जगी अवतरून सृष्टी जनक शक्ती विभूती. वेगवेगळे रावण अवतार कार्य करती. इति श्री जगन्नाथाचा हा प्रसाद.
कृपा संजीवन पूर्ण सिद्ध दासवासु लिखितः तारणबोध भव दुःख निवारक प्रसाद श्री जगन्नाथ चरणार्पणमस्तु। हर हर महादेव। जगन्नाथ बाबा कृपा प्रसाद अध्याय ग्रंथ अध्याय 57। ओम नमो भगवते जगन्नाथाय नमः। ओम नमो श्री जगन्नाथा भक्तावर सदा कृपा नजर ठेविता संकटी धावा करण्याआधी धाविता केवळे अगाध वासल्य श्री पंजाबराव आंबोरे चिंचाळा भिवापूर सदस्य जिल्हा परिषद नागपूर सभापती कृषी उत्पन्न समिती भिवापूर पद भूषविलेल्या ह्या व्यक्ती ही भजनी पूजनी धार्मिक व्यक्ती यांची एकाएकी बिघडली प्रकृती डॉक्टर वैद्य उपचार निरर्थक शेवटी आराम नातील वर तब्येतीला आंबोरे या आजाराने त्रासले बहुत उपचारही सगळे झाले निरर्थक काय करवे चिंता हो रात्र तेवढ्यात एक स्नेही मिळाले त्यास ऐकविली आंबोरेंनी हकीकत त्यांनी ऐकून या जटिल बिमारीचे वृत्त म्हटले जा हा जटिल विकार काढणारा जगन्नाथ घ्यावे जाऊन दर्शन जगन्नाथ आहे महान भगवंत जावे दर्शन ठेवावे डोके चरणावर्त असाध्य आजार ही होता दुरुस्त फोटो बाबांचाही दिला त्यांनी जगन्नाथाचा त्यांचे कळून मिळालेला फोटो तो थोड्याच दिवसात गेला कोठ कळलेच नाही संतमती स्नेही व्यक्तीने सांगितली ती आंबोरींनी मनी बिंबवून घेतली बरेच दिवस निघून या गेली प्रकृती राहिली बिमार एक दिवस अचरित असे घडले कॅसेट लावून बसले भजन ऐकावयाले आले भजने ऐकण्यात मनदंग झाले सरसर सो आवाज कानी पडला तेव्हा हे आंबोरे खाटेवरून उठले आवाज कशाचा आला पाहू लागले पण आजूबाजूस काहीच ना दिसले परत खाटेवर लेटले येऊन तेवढ्यात पाण्याचीही आली सर हिचाच आवाज आला असावा कानावर निशंक होऊन परत भजन ऐकण्यावर मनी निश्चित होऊन बसले भजनाची कॅसेट बदलून दुसरी लावली सो सर्र आवाज आला खाटेखाली आंबोरेजींनी ते पाण्या मान डोकावली मला मोठा विशाल शरीरधारी शेष तो रंगाने काळा व फणा काढलेला दारे बंद असता कसा तो आला यांनी केलेल्या प्रवेशाचा अचंबा वाटला त्यांचे अवतरण पाहुणी त्यांनी मुखामुखातून ऐकली होती महती जगन्नाथ बाबा शेषव अन्न रूपे प्रगटताती दर्शनाना गेल्यांची होय ही प्रचित्ती बाबाच होय प्रत्यक्ष या रूपांनी वेळीच आंबोरेजींनी उद्बत्ती लावून हात जोडले ना घेतले दर्शन चुकीची माफी मागितले तेव्हा हे विशाल शेष अवतरण जागा सोडून गुप्त झाले उद्बत्ती का लाविता या रूपे जगन्नाथ देता झाले दर्शन विश्वास वाढला आंबोरीचा पूर्ण कुटुंबासहित जाऊन घेतले दर्शन वनीला जगन्नाथ प्रभूचे सावळी गौरमूर्ती पाहिली पूजिली आंबोरेजींची शंका कुशंका दूर झाली जटिल बिमारी निघून गेली जगन्नाथ हे जगदीश्वर साक्ष पटली यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आली काँग्रेस पक्षाची तिकीटही मिळाली आशीर्वाद घ्यावा इच्छा झाली आंबोरे गेले मित्रासह दर्शना आंबोरेजी पूजापाठ झाले करता जगन्नाथाशी कडला भाव पुढील व अंतरीचा बाबा स्वयं वदिले कशाला करते चिंता विजय आपुला इच्छित केवळे सामर्थ बाबांचे वचनात आंबोरेजी विजयी झाले निवडणुकीत अभय व विजय प्रचित्ती मित्रमंडळी समक्ष वचनातील ओजस्व कळून आले या आनंदी आंबोरेजी दर्शना झाले आतुर सवंगडी मित्र घेतले बरोबर उमरेडवरून निघाले 16 तारखेवर काल्यास जीप गाडी घेऊन 10 वाजता उमरेडवरून निघाले रात्र 1 वाजता वनीच पोचले चौकशी करता बाबा वेगावला आहे कळले वेगाव मार्गे गाडी लावली वेगावचे मार्गे जीप गाडीने जात असता नाला पडला मध्ये रस्त्यात नाला पार करून पुढे जातात रोड संपूर्ण पाय वाट लागली टार्च घेऊन मार्ग पाहता रोड नाही पाय वाटे वरता काय करावं पडली भारी चिंता वाटा सगळ्यात बंद त्या ठिकाणी रात्रोचे होते 2 वाजले याचा रस्ता व तर्क बंद पडले इथेच थांबू असे यांचे ठरले असा हा भक्तावर बिकट प्रसंग अशा बिकट संकट समयावरती एक वयस्क अशी ठाई आली व्यक्ती ती स्वतःच विचारू लागली अशी काय झाले ते सांगा म्हणू लागले तेव्हा हे आंबोरे सोबतचे सांगू लागले रोड संपला म्हणून आम्हा थांबावे लागले दिवस निघाल्या विना जाता येणार ना आम्हाले कर्ण हा परिसर ना माहीत कुणाही
या चिंताग्रस्त मंडळीस म्हणाली ही व्यक्ती, मी मार्ग दावितो तुमच्या गाडीची, गाडी हळूहळू चालवावी ती, मी पुढे पुढे चालून मार्ग दाविन. यावर संकटग्रस्त ही मंडळी या व्यक्तीच्या प्रगट अभयावर चालून करून गाडी त्या व्यक्तीच्या मागे 20 मिनिटे त्यावेळी वाट दाविल्याप्रमाणे वळणे घेऊन गाडी काढली. त्यांना गाडीत बसण्या केला आग्रह. ते म्हणाले, मला मार्ग दावायचा आहे, चिंता करू नका, रस्ता पुढे आहे. असे रोडला लावली गाडी. गाडी लावली गिट्टी रोडला. गावातील लाईट दिसू लागले डोळ्याला. लाऊडस्पीकरचा आवाज ऐकू येऊ लागला. या व्यक्तीस गाडीत बसण्या विनविले सगळेच. तेव्हा ती व्यक्ती या व्यक्तीला म्हणाली, बाबा तिथे आल्यावर बाबा येऊ देत नाही मला. जिथे तिथला लाईट मी दाविला तुम्हाला, असे खुनेने सांगितले. म्हणाला, बैल विकायला नेणे आहे भाग मला, आज बाजार आहे जाणे भाग मला, चारा पाणी करायचे आहे बैलाला, या कारणे जाणे भाग मनसी. तेव्हा आंबोरे व गाडीतील मंडळी ठीक आहे चला म्हणाले, निरोपिले सगळी व वेळीच मागे वळून पाहिले. त्यावेळी व्यक्ती ती दिसेनाशी झाली ठाईच. तेव्हा कल्पना आली सगळ्याला, जगन्नाथच होय मार्ग दावणेवाला. आश्चर्यचकित झाले सगळे, म्हणाला, रस्ता दावाया धावले संकटी पाहून. पोचले बाबाजवळ सर्वच. गाडीतून उतरून चरणवंदताच बाबा वजू लागले स्वयंच. रात्रो घडलेली घटना सगळी. रात्रो बैल विक्या भेटला म्हणून सुखाने झालं तुमचं येणं, नाही तर रात्रभर झाला असता हैराण. यांच्या समक्ष दिले सविस्तर समाचार. येणे प्रगट रूपे संकटी धावते, गुप्तताई वर्णावया वाचाच खुंटते. धावलो संकटी वदिले हे, कित्येकांना पडणार ते जातीचे ना या कारण. यास्तव साधा सानिध्य प्रभूचे, धडे अभ्यासावे भक्त स्वानुभवाचे. धनी बना निरंतर सुखाचे, आंबोरे समराही प्रभू तुम्हा संगती. इति श्री जगन्नाथाचा हा प्रसाद. कृपा संजीवन पूर्ण हा सिद्ध, दास वासू लिखित हा तारणबोध. भवदुःख निवारक प्रसाद हा श्री जगन्नाथ चरणार्पणमस्तु. हर हर महादेव. श्री जगन्नाथ बाबा कृपा प्रसाद ग्रंथ अध्याय 58. ओम नमो भगवते जगन्नाथाय नमः. ओम नमो श्री प्रभू जगन्नाथा. भावातील दृढता टाळता, संकट परिहारार्था कृपा वरद ठेविता मस्तकी. सुधाकर बुचन्नायन गंदलवार, हे गडचिरोलीचे राहणार, सुमित द्वेलरचे दुकानदार. सद्भाव पूर्ण वर्तता, बालपणापासून सुखी जीवन, आई वडील भक्तिमान, लौकिकी प्राप्त हे घरान, सुसंगात वाढलेले हे भाविक. सुखा वैभवा नाही कमी, वैभव वाढतेच दैन्यदिनी. अशाच अकल्पित संकटांनी घेरावच टाकला. इमाने इतबारे धंदा याचा, आरोप चोरीचा, माल घेतल्याचा, गुन्हा नसता पेच संकटाचा, सोने खरेदीच लागला. अशामध्ये वैरी जणांचा कोप, उभी करू लागले संकट. जगण्यापेक्षा करून घ्यावा आत्मघात, बुद्धी भ्रमिष्टत झाली. चिंतेने बेजार सुधाकरराव, ग्रहपिढा घरा लागली सर्व. सुचेना काही तोडना उपाय, घेराव पिढेचाच सर्व बाजूनी. ग्रहपिढा की कर्मपिढा, न होय यांचा उलगडा. सुधाकरराव चिंतेने बनला वेडा, संकटेच संकटे पाहुनी. वैद्यवानी वकील डॉक्टर, पिढा परिहारार्थ केले बहुत उपचार. पैसा खर्चून निराशाच अखेर, आनंद लाभेना ग्रहजाच भारी. धनहानी मानहानी शेवटी प्राणहानी, अशा पीडक संकटांनी सुधाकर ग्रासिले गेले ग्रहपिढेंनी. मुळीच मार्ग निघेना, मानवी बुद्धीचा नलगे थांग, ग्रहपिढेचा हटविण्या पांग. एकची आता तो श्रीरंग, तोल सावरील आमुचा. आठविले प्रभू नाम मनाशी, शोधावा उरले थोर विभूची. काल ग्रह नवती ज्या शक्तीशी, केले निश्चित मनाशी. शोधू लागले महान विभूती, पत्ता लागला शोधांती. जे भांदेवाडा ग्रामाप्रती, अवतार जगन्नाथ प्रभूचा. धाव घेतली दर्शना साठी, होते बाबा वनी नंदेश्वर मठ येथी. जाऊन मारली चरणी मिठी, निवेदिले दुःख अश्रू ढाळत. द्रवले कृपा वल्लभ जगन्नाथ, अश्रूचे आले पानावल्या नेत्रात. हृदय भरून आले प्रत्यक्षात, भक्ताचे दुःख पाहुनी. कृपा वरद मस्तकी ठेविला, सांगितले बसावयाला. काढा घ्या म्हणून काढा दिला, दुःख भार वेळीच उचलिला. 3 दिवस राहाया लावले, दुःख पिळा भार स्वतःकडे घेतले. सुख आनंद प्रदत्त केले, सुधाकरांना अनुभवला भला.
नंतर कृपा भरित दिली चिंदी, ती निवारी पिळारंदी, तिला जीवापाळ पेटी मंदी, ठेविले जपून जिव्हाळा पूर्ण. ही बांध बांध म्हणून दिलेली चिंदी, संकटे परिहार वा इतर व्याधी, शरीरी धारण करता संकटामध्ये आनंदच लाभ करीत. ही चिंदी प्रमाण मानून शरीरी केली धारण, जगन्नाथा आदरे नमुना आज्ञा गावा येण्याची घेतली. रस्त्यात चेकिंग चालू होती, प्रत्येक गाडी थांबवली जायची, पण सुधाकर बसलेली गाडी ती पार झाली न रोकता. असा जगन्नाथ वरद महान, भव दुःख करी निवारण, धारण करता प्रमाण मानून संकटी मुक्ती लाभविते. जगन्नाथाचे घेऊन दर्शन, कृपापात्र बनाव सज्जनान, चिंदीच्या या बोलक्या अनुभवान व्हावे जागे दर्शना. सुधाकर राव समदृढ भाव, धरता द्रव्य ते जगन्नाथ देव, पूर्वकर्म पिळा भार सर्व, स्वतःकडे घेऊन हे महादेव, परिहारक शक्ती देते संगे रक्षणा. सुधाकर चांदी सोने दुकानवाला, चिंदीचा हिरा समजून जपला, संसार जीवन प्रकाशमय अनुभवला, तेच संदेशित आहे जगाशी. इति श्री जगन्नाथाचा हा प्रसाद, कृपा संजीवन पूर्ण हा सिद्ध, दास वासू लिखित हा तारण बोध, भव दुःख निवारक प्रसाद हा श्री जगन्नाथ चरणार्पणमस्तु. श्री हर हर महादेव. श्री जगन्नाथ बाबा कृपा प्रसाद ग्रंथ अध्याय 59. ओम नमो भगवते जगन्नाथाय नमः. 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 ओम नमो श्री जगन्नाथा. आम्हाकडे काहीच नाही वदिता, काहीच सत्ता नाही असे दिसता, शब्द वौदीचा वरद असत, करी मृत्यू मार्गी या नवजीवन प्राप्त, यातील ना गांभीर्य वर्णिता गीत, परी वरवर करीतो लिखाण. श्री पांडू बापुराव पाटील ठक, वास्तव्य यांचे मारेगाव येथे, गाव यवतमाळ या जिल्ह्यात, व्यवसाय शेती करणे. झाला बापुरावांना पोटाचा विकार, आंत्र आतडीला फोडे आत भागावर, पोटावरती फोडे कातडीवर, जडला विकार हा भारी त्यास. रुग्णालय मारे गावात सरकारी, भरती करण्याच भाग आखरी, उपचार सुरू या दुर्धर रोगावरी, नामांकित डॉक्टराकडून श्री दुधे आणि श्री वाटेकर हे पदवीधर डॉक्टर, केले ज्यांनी औषधोपचार मन लावून या रोगावर. परी बापुरावांचा हा आंत्रवर्ण विकार, मुळातच असाध्य वाढला जोर, निदान ठरले हा मरणार, डॉक्टरांनी सांगून टाकले. कठीण प्रसंगी देवच असतो वाली, या शास्त्रवचनाची आठवण झाली, व पांडुरंगाने धाव घेतली प्रभू चरण शोध घेत. त्या समयी बाबा श्री जगन्नाथ आले होते देवाळ्यात, लांडे पाटील यांचे शेतात, दमनीवर विराजमान ही विभूती. पोचले पांडुटक देवाळ्यात, डोके ठेवले प्रभू चरणावर्त, निवेदिला दुःख प्रसंग दुःखात, वाचवा देवा वडिला म्हणून. निवेदिला आजार सगळा, मरणगतीची ठेपली वेळा, हटवा देवा मृत्यूकडा, विनविले देवास या परणे. कृपाळू दीनानाथ जगन्नाथ, भक्तवत्सल द्रवले हृदयात, वेळीच आजार संकट आपणावर घेतले केले जाहीर. देवाने हाक मारून किंगरे साहेबांना, श्री शत्रू कळसकर या दोघांना, उदी दे नेऊन द्या म्हणाले. बापुरावांना पांडूचा बुड्डा अमर आहे म्हणाले. जगन्नाथ आज्ञाप्रमाण उदी नेऊन दिले या दोघांना. बापुरावजी उठले आजारातून, प्रभू कृपा प्रभावे, बुडा दुरुस्त झाला उदी खातावला होता, संकट आजार हटविला शरण जाता, उदीद्वारे मरणातून झाले उठविता, हे पाहिलेच जाहीर अमरवचने. आजार ना पाताची वरद, मुक्त केला जीव आजार भोगबद्ध, कितीही संजीवन महिमा गाद, कृपा ठेवा हा पुळिताची कायम. इति श्री जगन्नाथाचा हा प्रसाद, कृपा संजीवन पूर्ण हा सिद्ध, दास वासू लिखित हा दातारण बोध, भव दुःख निवारक प्रसाद हा श्री जगन्नाथ चरणार्पणमस्तु. हर हर महादेव. श्री जगन्नाथ बाबा कृपा प्रसाद ग्रंथ अध्याय 60. ओम नमो भगवते जगन्नाथाय नमः. 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 ओम नमो श्री भक्तवत्सल जगन्नाथा, भक्ताभोवती घार गिरट्या घालीत असता, सगुण रूपे दर्शन देतही असता, धावता स्वप्नीही द्याया दर्शन. देवथोर की भक्त गरज कोणाची नाकडे पार, सद्भक्ताभोवती निरंतर असता सदा सर्वदा. सवासुटकर गीता ताई, भक्ती आचरण भाव हिचा दृढ पायी, जणू भगवंताची गीताच ही, जिच्या अंतरी भाव भक्ती दृढ. गीता ही महान भक्त, जागृती ध्यानी मनी जगन्नाथ, झोपेत अंतर होता स्मरणात, जगन्नाथ असतो सानिध्यात झोपेतही.
श्री गजानन राव आसुटकर हे इन्कम टॅक्स ऑफिसर, वास्तव्यांचे नागपूर जोडपेच हे भाविक. जगन्नाथाने झोपेच्या विश्रांतीत स्वप्नी गीतास दाविले मंदिर दृश्य. जगन्नाथाने येता परिस्थितीत स्थळ इरई मठ मंदिर दाविले. जरी होती ही जगन्नाथाची भक्त, पण कधीच नाही गेली या स्थळाप्रत. पण हे जणू पाहिले प्रत्यक्षात, त्यापरी पाहिले स्वप्नात गीताने. 2 दिवसानंतर गीतांनी स्वप्नदृश्य किती सत्य पाहावे पडताळून असा निर्धार करून म्हणी चंद्रपूर इरई मठ येथे दर्शनास आले. स्वप्नी दाविले तेच दिसले. जुनाच मठ होता त्यावेळेले. सारवण सुद्धा स्वप्नात पाहिले, तेही पण प्रत्यक्ष जसेच्या तसे. होमाचे ठिकाणी होम, लिंगपिंडीचे तेच ठिकाण, जगन्नाथाचे फोटोचेही स्थान. स्वप्नात पाहिले तेच प्रत्यक्षात. गीताचे द्रवले अंतकरण, जगन्नाथाचे भक्त वात्सल्य डोळाभर पाहून आनंदाश्रूचा पूर उसळला अंतकरणातून. दोनही गालावरून वाहितला. धन्य धन्य देवा तुझी लीला, मी झोपेत असता इथे कसे आणलेस मला. तू दैवरूपी जीवन दशा मला, कसे अगटीत दाविले संगे आणून. जगन्नाथ परमेश्वर साक्षात महान, खात्री झाली वेळीच मनोमन. चकित झाल्या गीता ताई लीला पाहून, भक्तीत दृढ पूर्वीहून अधिक. आपण अनुभवले ते दुसऱ्या सांगणे, जगा सन्मार्ग धावावा या हेतूने. भक्ती प्रचार वा का प्रसार कार्य घेतले जातीने. आर्थिक सहभाग उचलला ग्रंथ प्रसादाचा. जगन्नाथाच्या लीला ध्यानी मनी ध्याता, जीवनात निष्ठा रुजली आली महानता. आपण उद्धरून जग उद्धारार्था, जगन्नाथ सेवा भावात रुजू झाली. इथे श्री जगन्नाथाचा कृपा प्रसाद, संजीवन पूर्ण हा सिद्ध. दास वासू लिखित हा तारणबोध, भवदुःख निवारक प्रसाद हा श्री जगन्नाथ चरणार्पणमस्तु. हर हर महादेव. बोलो जगन्नाथ बाबा की जय. सब साधु संतन की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पार्वतीपते सांब सदाशिव भगवान की जय. हर हर महादेव शंभो.